इयत्ता 9वीच्या विद्यार्थी मित्रांनो, मी आज युनिट 2.5 मधील अप्ले नावाचा आपण सब युनिट पाहणार आहोत आणि या सब युनिट मध्ये आपण काही इंटरेस्टिंग स्टोरी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. मुलांनो, साहित्य प्रकार म्हणजे वाङ्मय प्रकारातला हा प्ले नावाचा एक भाग आहे. वाङ्मयामध्ये कादंबरी, ज्याला इंग्लिश मध्ये नॉव्हेल म्हणतात, त्यानंतर ड्रामा म्हणजेच प्ले, ज्याला आपण नाटक म्हणतो, त्याचबरोबर पोएट्री म्हणजे कविता, असे विविध विभाग हे वाङ्मयामध्ये असतात. आणि त्याच्यातला एक अतिशय जिवंत आणि मनोरंजक भाग म्हणजे ड्रामा, प्ले असतो. तर आपण आज एक नाटक पाहणार आहोत. A play, Part 1, Scene 1. A king's court. The court awaits the arrival of the king. Two guards are standing front right of the stage. या नाटकामध्ये जो पहिलं दृश्य आहे ते राजाच्या दरबारातलं दृश्य आहे. या दरबारामध्ये सगळेजण राजाची येण्याची वाट पाहत आहेत आणि तेव्हा या दरबाराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन रखवालदार एकमेकांच्याकडे तोंड करून उभे आहेत. आणि त्याच्यातला पहिला रखवालदार म्हणतो, फर्स्ट गार्ड सेड टू द सेकंड गार्ड, Dear Lord, the king is about to arrive. पहिला रखवालदार दुसऱ्या रखवालदाराला म्हणतो, सावधान हो, आता राजे महाराज येण्याची वेळ झालेली आहे. सेकंड गार्ड सेड, Who wants to be alert? Life seems like a long sleep in this land. I am at ease all day, though I am a god. कुणाला सावधान राहायला सांगतोयस? कुणाला तू असं सावधान राहा म्हणतोयस? कारण कोणीच आता दक्ष राहिलेलं नाही आणि जीवन कसं आता झोपल्यासारखं, भरपूर या भूमीवर सगळेजण झोपल्यासारखं जीवन झालेलं आहे. मी रखवालदार असून सुद्धा अतिशय आरामात आहे, असं हा दुसरा रखवालदार म्हणतो. फर्स्ट गार्ड सेड, How boring! I wonder if some interesting drama will unfold at the court today. It would be unvillain the atmosphere. How boring! I wonder if some interesting drama will unfold at the court today. It would enliven the atmosphere. काय कंटाळवाण आहे, पहिला गार्ड म्हणतो, की जीवनात काय मजाच असल्यासारखी वाटत नाही. आणि आज जर कोर्टात अशी एखादी अनपेक्षित घटना घडली, नाटक घडलं, मनोरंजक नाटक घडलं, तर त्यामुळं या आपल्या भूमीवरचं जी सगळं वातावरण आहे हे प्रफुल्लित होऊन जाईल. एनलिवन, मुलांनो, एनलिवनचा अर्थ आहे प्रफुल्लित होणं, थोडस सतेज होणं, त्याच्यामध्ये चेतना येणं, असा त्याचा अर्थ आहे. नाउ सी, सेकंड गार्ड सेड, I would be equally happy if there was none. एंटर द डिसायपल लुकिंग अराउंड. तर दुसरा गार्ड म्हणतो की मला काय तू म्हणतोय तसं अनपेक्षित घडलं आणि ज्यामुळं कोर्टाचं वातावरण म्हणजे या दरबाराचं वातावरण आनंदित प्रफुल्लित झालं, तर मला आनंदच होईल. पण तसं काही नाही घडलं तरी मी आनंदित असेल, असं तो म्हणतो. आणि तेव्हाच एक संत शिष्य, एक गुरुचे शिष्य तिथं अराईव्ह करतात. डिसायपल म्हणजे कोण मुलांना माहितीये का तुम्हाला? शिष्य. डिसायपल म्हणजे शिष्य. नाव सी, फर्स्ट गार्ड सेड, Halt! You are a stranger. Give your identity. हॉल्ट, यू आर अ स्ट्रेंजर, गिव्ह युअर आयडेंटिटी. तो म्हणतो हॉल्ट म्हणजे थांब जरा. तू, हॉल्टचा अर्थ थांबणं. तू इथं अनोळखी व्यक्ती आहेस,
आम्ही तुला अपरिचित व्यक्ती आहे, तुला ओळखत नाही, तुझं पहिल्यांदा ओळखपत्र दे, तुझी ओळख सांग, असं पहिला गार्ड त्या शिष्याला म्हणतो. डिसायपल सेड, "You are right. I am a visitor here, a disciple of the wise sage from the Ghangor forest, which lies in the east of your kingdom." तो शिष्य म्हणतो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी इथं एक पर्यटक म्हणून आलेलो आहे, एक मी शिष्य आहे आणि अशा अतिशय माझ्या थोर संतांचा शिष्य आहे की जे घनघोर जंगलामध्ये राहतात, की जे तुमच्या राजधानीच्या पूर्वेच्या बाजूला जे घनघोर जंगल आहे तिथं माझे गुरु राहतात आणि तिथून मी आलेलो आहे. फर्स्ट गार्ड से, What brings you here? तू इथं का बरं आलेला आहेस? असं काय नक्की कारण, कोणत्या उद्देशानं तू इथं आलायस असं तो म्हणतो. त्यानंतर डिसायपल काय म्हणतो बघा. डिसायपल सेड, "I have heard amazing stories about this kingdom of Andher Nagri and the great king Chaupat. I am especially impressed by the fact that everything in the market is sold at the same price, no complications." मुलांना तेव्हा तो शिष्य या पहिल्या गार्डला म्हणतो की मी इथं या अंधेर नगरी, तुमची जी अंधेर नगरीचं संपूर्ण राजधानी आहे, अंधेर नगरीचं राज्य आहे, आणि याबद्दल आणि तुमच्या या अंधेर नगरीचा राजा चौपट महाराज चौपट आहे यांच्याबद्दल काही आश्चर्यकारक कथा ऐकलेल्या आहेत आणि त्या ऐकूनच मी इथं आलेलो आहे. आणि खास करून मी या गोष्टी, सत्य गोष्टीनं प्रभावित झालोय, ते म्हणजे तुमच्या बाजारपेठेमध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्या एकाच किमतीला विकल्या जातात. त्याच्यामध्ये म्हणजे काही प्रत्येक वस्तूची किंमत आहे ती सेमच असते. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालोय आणि त्याला कुठेही कॉम्प्लिकेशन्स तुमच्या याच्यामध्ये नाहीत, कुठलीही गुंतागुंतीचं नाही की प्रत्येक वस्तूची किंमत वेगवेगळी, प्रत्येक वस्तूची किंमत सेमच आहे. हे ऐकून मला आश्चर्यचकित झालोय. मुलांनो, या डायलॉग मध्ये 3 शब्द तुमच्यासाठी नवीन असतील, स्पेशली खास करून. त्यानंतर कॉम्प्लिकेशन्स म्हणजे गुंतागुंत, आणि त्याचबरोबर अमेझिंग म्हणजे आश्चर्यकारक. इम्प्रेस म्हणजे तुम्हाला माहित आहे की प्रभावित होणं. ओके, देन फर्स्ट गार्ड सेड, You have heard right. In our land, you can buy the most rich and delectable sweets for the same price as equal measure of vegetables. Takasir bhaji, takasir khaji. I am quite happy about it. It makes life easy. You have heard right. In our land, you can buy the most rich and delectable sweets for the same price as an equal measure. Takasir bhaji, takasir khaja. I am quite happy about it. It makes life easy. पहिला जो रखवालदार आहे तो म्हणतो, तू ऐकलंयस आमच्या नगरीबद्दल, आमच्या राज्याबद्दल, ते अगदी बरोबर आहे. आमच्या या भूप्रदेशामध्ये, राजधानीच्या परिसरामध्ये तू कोणती अतिशय श्रीमंत असणारी एखादी वस्तू किंवा मनाला जिभेला तोंडाला पाणी सोडणारी मिठाई जरी घेतली तरी त्याची किंमत सारखी एकच असणार आहे. आणि त्यामुळं आमच्याकडे असं म्हणतात, टाकासेर भाजी टाकासेर खाजा, म्हणजे एखादी मौल्यवान वस्तूची किंमत पण तीच आणि आणि कमी मूल्याची
कमी ज्याचे किंमत मूल्य आहे त्याचं सुद्धा किंमत तीच धरलेली असते. म्हणजे मौल्यवान गोष्ट आणि कमी मौल्यवान गोष्ट ह्याची सेम प्राइस असते असं तिथे म्हटलेलं आहे. आणि मी या बाबतीत आम्ही समाधानी आहोत. त्यामुळं आमचं जीवन कसं साधं सोपं आहे, कुठेही गुंतागुंत नाही असं तो म्हणतो. आणि याच्यामध्ये सेर शब्द दिलाय. तो सेर हे एक मापनाचं साधन आहे. डिसायपल सेज. So it would be a good idea to settle in this land. But first I would like to attend the court today and pay my respects to the mighty King Chaupat. तेव्हा शिष्य म्हणतात की बरोबर आहे तुम्ही म्हणतात, त्यामुळे जीवन सोपंच असणार आहे. आणि मला अशा माझ्या मनामध्ये एक विचार आलेला आहे की आता तुमच्या या भूमीमध्ये मी येऊन इथं स्थिरस्थावर व्हावं, इथंच राहावं असं मला वाटतंय. कारण जीवन तुमच्या इथलं कसं आहे, अगदी साधं सोपं आहे आणि मजेशीर मी जगेन इथं असं तो म्हणतो. परंतु त्यापूर्वी मला आज तुमच्या राजांचा दरबार आहे, त्या दरबारात हजर राहण्याची इच्छा आहे. आणि त्याचबरोबर तुमचे जे महाराज चौपट आहेत, अतिशय महान महाराज चौपट आहेत, शक्तिशाली महाराज चौपट आहेत, त्यांच्या मला मुजरा करण्याची, त्यांच्या दरबारात हजर राहण्याची माझी इच्छा आहे असं तो त्यांना इथे सांगतो. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, या शिष्यानं अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की मला या दरबारात हजर राहायचंय, दरबाराचा कारभार बघायचा आहे आणि त्याचबरोबर या राजांना मुजरा करायचा आहे, त्यांना आदर द्यायचा आहे असं म्हटल्यानंतर त्याच्यावर सेकंड गार्ड काय म्हणतो बघा. सेकंड गार्ड सेड, You may stand there pointing out with those people who are in the queue. तो म्हणतो की तू तिकडे जाऊन उभा राहा, जिथं लोक त्या रांगेमध्ये उभे राहिले तिकडे जाऊन उभा राहा असं तो म्हणतो. लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅकस्टेज, Here you are, here you people, here comes the most noble, most revered, most gracious, most learned King Chaupat of this vast kingdom. Make way for the king, go to the royal monarch. आता त्याचबरोबर बॅकस्टेज वरून, बॅकस्टेज म्हणजे स्टेजच्या पाठीमागून एक मोठा आवाज येतो की येथे लोक हो, येथे आपले सर्वात सभ्य असणारे, सर्वात शक्तिशाली असणारे, सर्वात दयाळू असणारे आणि त्याचबरोबर सर्व ज्ञानी असे चौपट राजा यांच्या वास्ट किंगडम म्हणजे आपण अतिशय मोठं साम्राज्याचे राजा चौपट यांचं आगमन होत आहे आणि त्यांच्यासाठी व्यवस्थित रस्ता करा आणि राजांना, या आपल्या महान राजांना सर्वांनी मुजरा करा असं मागून घोषणा ऐकायला येते. किंग चौपट arrives to the fanfare of bugles and drums and takes his place on the throne. किंग चौपट राजा आहेत ते ढोल ताशांच्या गजरामध्ये पुढं आवाजात त्यांचं आगमन होतं आणि ते सिंहासनावर जाऊन बसतात. मुलांनो, इथे तुम्हाला एक 4-5 शब्द नवीन आहेत तुमच्यासाठी. त्याच्यातला पहिला शब्द आहे तो म्हणजे बगल, म्हणजे आपण झांज म्हणू शकतो आणि किंवा बिगुल म्हणू शकतो. बिगुल म्हणजे आपल्याला काय म्हणूया, तुतारीचा आवाज. त्यानंतर ड्रम माहिती आहे तुम्हाला. त्याचबरोबर थ्रोन म्हणजे सिंहासन, किंगडम म्हणजे राजधानी आहे आणि ग्रेशियस म्हणजे दयाळू. ओके. नाउ किंग सेड, लेट द कोर्ट बिगिन. राजा म्हणतो की चला दरबाराची कारवाईला सुरुवात करा. फोर्थ गार्ड मेसेंजर सेड, The first complaint. चौथा जो
रखवालदार आहे तो म्हणतो चला पहिली कुणाची तक्रार आहे ती दरबारात मांडा. Thief. Justice. Thief said, rushes forward. Thief rushes forward and wails loudly. Justice, O most great king, I beg for justice. हा चोर इथे पळत पुढे येतो आणि जोर जोरानं विवळत, वेल म्हणजे विवळणं किंवा कणणं रडणं असं मोठमोठ्यानं रडत रडत तो म्हणतो की न्याय हे महान राजा, मी तुमच्याकडे दयेची भीक मागत आहे, न्यायाची भीक मागत आहे. किंग सेड, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट? राजा म्हणतो आणि तुझी तक्रार काय आहे? Thief said, in this great land of Andher Nagri, my friend and I have been truly hardworking, honest thieves. All these years we have been true to our profession. And what is our reward? Last night, with a great effort, we made a hole in the wall of the merchant's house. And when all his family were away, my friend peered through that hole into the house when suddenly the wall collapsed. And my friend was instantly killed. I have lost my only friend and partner. O king, it's the merchant's fault for the living in the house with such a weak walls. मुलांनो काळजीपूर्वक ऐका, तो काय म्हणतो? तो म्हणतो इन दिस great land of Andher Nagri, my friend, I have been truly hardworking, honest thieves. All these years we have been true to our profession. तो म्हणतो की या महान अशा अंधेर नगरीमध्ये माझा मित्र आणि मी आमचा चोरीचा जो व्यवसाय आहे तो अतिशय प्रामाणिकपणे आणि कष्ट करून करत होतो. आणि या सर्व वर्षामध्ये आम्ही आमचा व्यवसाय आहे तो अतिशय प्रामाणिकपणे करायचो आणि त्याचं बक्षीस काय मिळालं? लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स वी मेड अ होल इन द वॉल ऑफ मर्चंट्स हाऊस वेन ऑल हिज फॅमिली वेअर अवे. कालच्या संध्याकाळी आम्ही आमचे भरपूर कष्ट करून या एक व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याच्या घराला मोठं असं गोल छिद्र पाडलं आणि जेव्हा या व्यापाऱ्याच्या घरचे सगळेजण कुठं दूर गेलेले होते. माय फ्रेंड पिअर्ड थ्रू द होल इन टू द हाऊस वेन सडनली द वॉल कोलॅप्स्ड. तो म्हणतो माझा मित्र त्या होलमधून आत वाकून पाहत होता आणि तेवढ्यातच अचानक वाईट गोष्ट घडली. अचानकच ती भिंत कोसळली आणि माझा मित्र लगेचच मरण पावला. I have lost my only friend and partner. O king, it's merchant's fault for the living in a house with such a weak walls. आणि राजे माझा मित्र तिथंच मारला गेला. मी माझा अतिशय चांगला मित्र आहे तो हरवून बसलो, माझा सहकारी हरवून बसलो आणि हे राजा ही सगळी त्या व्यापारीची चूक आहे की तो अशा कमजोर भिंतीच्या घरामध्ये राहत होता. मुलांनो इथून पुढं काय झालं ते बघा. किंग सेड, फेज द मर्चंट एट वन्स, अ लाईफ फॉर लाईफ, द मर्चंट मस्ट बी हँड. राजा म्हणाला आत्ताच्या आत्ता तात्काळ त्या व्यापाऱ्याला घेऊन इकडे या. जीवाच्या बदल्यात जीव. या व्यापाऱ्याला नक्कीच फासावर चढवलं पाहिजे. थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हू गोज बिफोर द किंग. तिसरा जो रखवालदार आहे, भाडेकरी आहे, तो गेला आणि राजाच्या
आदेशावर अंमल करून त्या व्यापाऱ्याला घेऊन माघारी आला आणि त्यानं राजांना मुजरा केला. मर्चंट सेड, "Mercy, O noble king, I had no intention of killing these skilled professionals. It is not my fault that the wall of my house collapsed. My house has been recently built." आता इथं हा व्यापारी काय म्हणतोय, हे राजा दया करा, हे सभ्य राजा, दयाळू राजा, माझ्यावर दया करा. मला या अतिशय निष्णात असणाऱ्या व्यावसायिकांना, चोरांना मारण्याचा माझा काहीही उद्देश नव्हता आणि याच्यामध्ये माझ्या घराची भिंत पडण्यामध्ये, कोसळण्यामध्ये माझी काहीही चूक नाही. कोलॅप्स याचा अर्थ कोसळणे असा होतो मुलांना. माझं घर अलीकडच नवीनच बांधलेलं आहे आणि याच्यात माझी काहीच चुकी नाही असं तो म्हणतो. आणि पुढे काय म्हणतो बघा, "It is the fault of the bricklayer who carelessly built such a weak wall." अहो, सगळी काही चूक आहे ती त्या गवंड्याची आहे. ब्रिकलेयर म्हणजे मुलांनो गवंडी, आणि तो गवंड्याची चूक आहे कारण त्यानं निष्काळजीपणे हे घर बांधलेलं आहे. केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणे. ओके. किंग सेड then, "Bring the careless bricklayer immediately. He must be hanged for his fault." राजानं लगेच आदेश दिला, त्या गवंड्याला तात्काळ, निष्काळजी गवंड्याला तात्काळ इथं आणा, त्याला नक्कीच आता आपण सुळावर चढवायला पाहिजे, फासावर चढवायला पाहिजे. सेकंड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द ब्रिकलेयर. लगेचच राजांचा आदेश आल्या आल्या दुसरा रखवालदार गेला आणि त्यानं गवंड्याला घेऊन लगेच चाला. ब्रिकलेयर सेड, "O most king lord and king, kneeling to the king, have a mercy. I beg you, don't send me to the gallows. I agree that I built the wall which collapsed and killed a man, but it was not due to my carelessness. The mortar which I used to lay the bricks was very poor quality. There was too much water mixed in it. It entirely the mortar maker's fault." आता हा गवंडी काय म्हणतो बघा, "हे दयाळू राजा", आणि तो गुडघ्यावर खाली बसतो आणि म्हणतो, "माझ्यावर दया करा. मी तुमच्याकडे दयेची भीक मागतो की मला तुम्ही सुळावर चढवू नका." गॅलोज म्हणजे सूळ मुलांनो. आता इकडे म्हटलं होतं की पहिल्यांदा फासावर, तर फासावर चढवणं आणि सुळावर चढवणं एकच, दोन शब्द वेगवेगळे आहेत. हँग म्हणजे फासावर चढवणं, गॅलोज हे सूळ असं एक साधन असतं की ज्याच्यावर चढवल्यानंतर फास लावला जातो. तो असं म्हणतो की हा गवंडी म्हणतो, इथं माझी चूक नाही, माझ्या निष्काळजीपणामुळं भिंत पडलेली नाही. कोलॅप्स म्हणजे पडणं आधीच सांगितलंय तुम्हाला, आणि तो माणूस मारला गेला की माझी चूक नाही, माझ्या कुठल्याही निष्काळजीपणामुळं असं झालेलं नाही. तर ही जी चूक आहे ती मॉर्टरची चूक आहे असं तो म्हणतो. मॉर्टर म्हणजे तुम्हाला म्हणून माहितीये का काय, तर मॉर्टर म्हणजे चुना. आणि या मी ज्या पूर्वी तुम्हाला माहित आहे की चुन्यामध्ये घरं बांधली जायची, मग आता सिमेंटमध्ये बांधली जातात. आणि जो चुना होता तो चुना 2 विटांच्या मधला होता, तो पुअर क्वालिटीचा होता, म्हणजे निकृष्ट दर्जाचा होता असं तो म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जास्त पाणी मिसळलं गेलेलं होतं. त्यामुळं हे जे काही सगळं आहे ते चुना तयार करणाऱ्या जो माणूस आहे, मॉर्टर मेकर, त्याची चूक आहे असं तो म्हणतो. राजे त्याच्यावर काय म्हणतात बघा. किंग सेड, "Summon the mortar maker at once. He must pay with his life for his thoughtlessness." आता
राजे म्हणतात की त्या जो चुना बनवणारा माणूस आहे त्याला आत्ता बोलावणं पाठवा. समन म्हणजे बोलावणं पाठवणं, आदेश देणं, एखादा आदेश निर्गमित करणं. आणि थॉटलेसनेस शब्द बघा कसा तयार झालाय. थॉट म्हणजे विचार, थॉटलेस म्हणजे विचारहीन आणि थॉटलेसनेस म्हणजे विचारहीनता. म्हणजे हा जो चुकीच्या पद्धतीने विचार करून जो चुना तयार केला गेला त्याला त्याचा आता जीव द्यावा लागणार आहे, त्यालाच मी आता फासावर चढवणार असं राजे म्हणतात. बोलवा त्याला. फर्स्ट गार्ड exits and returns with the mortar maker who rushes and throws himself before the king. आता पहिला जो रक्षक आहे, रखवालदार आहे, तो जातो आणि त्या चुना बनवणाऱ्या माणसाला घेऊन येतो की जो पळत येऊन राजाच्या पुढं समोर लोटांगण घालतो आणि काय म्हणतो बघा. मॉर्टर मेकर सेड wailing loudly, Forgive me, oh merciful king. Please do not hang me to death. I have a wife and 2 young children. Who will look after them? हा चुना हे करणारा माणूस रडत म्हणतो की मला माफ करा, हे दयाळू राजा, मला माफ करा, माझी याच्यामध्ये काहीच चुकी नाही, कृपया मला तुम्ही फासावर चढवू नका, मला मृत्यू नको आहे, कारण मला माझी एक बायको आहे, 2 मुलं आहेत, त्यांची काळजी कोण घेणार. किंग सेड, your carelessness has cost a life. You must pay with your life. राजे म्हणतात की तुझ्या निष्काळजीपणामुळं एक जीव गेलेला आहे आणि त्याची भरपाई तुझा जीव देऊनच होईल, याला काहीही दुसरा पर्याय नाही. मॉर्टर मेकर सेड, No, my royal lord, I am not to blame. The pot which I used to pour water into the mortar had an extraordinarily large mouth, so excess water poured down into the mortar mixture. I was helpless. It is the potter's fault for making such a useless pot. मॉर्टर मेकर म्हणजे हा चुना बनवणारा माणूस म्हणतो, नाही राजे माफ करा, माझी याच्यात काहीच चुकी नाही, माझा याच्यात काहीच दोष नाही. याचं जे भांड तयार केलेलं गेलेलं आहे त्या भांड्याची संपूर्ण चूक आहे, कारण त्या भांड्यासाठी वापरलं गेलेलं ज्या भांड्यानं मी पाणी त्याच्यात मिसळत होतो चुन्यामध्ये, त्या भांड्याचं तोंड आहे ते गरजेपेक्षा जास्त मोठं होतं आणि त्यामुळं जास्त पाणी या चुन्याच्या मिश्रणामध्ये मिसळलं गेलं आणि या बाबतीत मी काहीच करू शकलो नाही. ही सगळी जी चूक आहे ती ज्यानं हे मातीचं भांड बनवलं तो कुंभार आहे, त्या कुंभाराची चुकी आहे की त्यांनी हे असं निष्काळजीपणे निरुपयोगी पद्धतीचं हे मडकं बनवलं, त्याची ती सगळी चूक आहे असं तो म्हणतो. किंग सेड, आता राजे काय आदेश देतात बघा. किंग सेड, लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच अ युजलेस पॉट्स. राजे लगेच म्हणाले, चला त्या कुंभारांना इथं घेऊन या, आत्ताच्या आत्ता तात्काळ घेऊन या, त्याला नक्कीच देहदंडाची शिक्षा दिली पाहिजे, कारण त्यांनी अशा प्रकारचं चुकीच्या पद्धतीचं हे मडकं बनवलेलं आहे. मुलांना इथं मोल्ड म्हणजे साचा करणं किंवा तयार करणं असं म्हटलेलं आहे. फोर्थ गार्ड लिव्स अँड रिएंटर्स विथ द पॉटर. चौथा रखवालदार आहे, तो निघून जातो आणि त्यानंतर तो या कुंभाराला घेऊन तिथं दरबारात येतो. पॉटर सेड, cowering before the king. Your Majesty, show mercy to this humble potter. I agree the pot I made and sold to the mortar maker was a defective one, but I am not guilty, as I
as I was molding that pot, I heard the sweet, delicate tinkling of anklets. It was the moneylender's daughter. She distracted me just as I was shaping the mouth and it became wide. इथे पुन्हा एकदा घाबरलेल्या अवस्थेमध्ये कुंभार आलेला आहे आणि कुंभार आल्यावर तो राजांना म्हणतो की महाराज जरा दया दाखवा, या गरीब बिचाऱ्या कुंभारावर दया करा. मी मान्य करतो की मी जे भांड तयार केलं आणि विकलं या चुना बनवणाऱ्या माणसाला, ते जरा थोडस डिफेक्टिव्ह होतं. डिफेक्टिव्ह याचा अर्थ माहितीये का? सदोष असणं, म्हणजे त्याच्यात काहीतरी चूक असणं, चुकीच्या पद्धतीनं बनवलं जाणं. पण याच्यात माझी काही चूकच नाही. जेव्हा मी हे भांड तयार करत होतो, हे मडकं तयार करत होतो, तेव्हा मला काही नाजूकशे असे बांगड्यांचा खणखणण्याचे आवाज माझ्या कानावर पडले आणि तेव्हा तो कुंभार म्हणतो की मला अँकलेट्सचे आवाज आले. अँकलेट्स म्हणजे पैंजणाचे आवाज आले. त्याचबरोबर इतर गोष्टींचे पण आवाज माझ्या कानावर आले आणि हा जो आवाज होता तो सावकाराची मुलगी, त्या मुलीच्या पायातल्या पैंजणाचे आवाज होते आणि तिच्या त्या आवाजामुळं मी डिस्ट्रॅक्ट झालो. डिस्ट्रॅक्ट होणं म्हणजे विचलित होणं, लक्ष विचलित होणं. आणि मी जेव्हा या भांड्याचं तोंडाला आकार देत होतो तेव्हा त्यामुळं तिच्या त्या पैंजणाच्या आवाजानं मी सगळा काय झालो, डिस्ट्रॅक्ट झालो, असं तो म्हणतो. आणि ही सगळी चूक आहे ती त्या मुलीची आहे की जिच्या पायामध्ये ते पैंजण होतं आणि त्याचा आवाज झाला, असं तो म्हणतो. मग त्याच्यावर राजे काय म्हणतात बघा. किंग सेड, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर दिस व्हेरी इन्स्टंट. शी मस्ट बी सेंड टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क. राजे म्हणतात की चला सगळ्यात पहिल्यांदा ते जो सावकार आहे त्या सावकाराच्या मुलीला इथे घेऊन या आणि तात्काळ घेऊन या. तिलाच आपण आता सुळावर चढवूया, कारण तिनं जर या कुंभाराचं लक्ष विचलित केलं नसतं तर एवढं मोठ्या तोंडाचं भांड तयार झालं नसतं. आणि मोठ्या तोंडाचं भांड तयार झालं नसतं तर चुना करणाऱ्या माणसाकडून जास्त पाणी त्या चुन्यात मिसळलं गेलं नसतं. आणि चुन्यात जास्त पाणी मिसळलं गेलं नसतं तर काय झालं नसतं, चुना पुअर क्वालिटीचा तयार झाला नसता. आणि पुअर क्वालिटीचा चुना तयार झाला नसता तर ती भिंत कोसळली नसती, असं राजेंना पुढे म्हणायचं होतं. त्याच्यावर मनी लेंडर येतात. आता व्यापारी, तो सावकार आहे, तो सावकार येतो आणि तो आता घाबरलाच आहे. आणि तेव्हा तो मनी लेंडर काय म्हणतो ते बघा. इन अ डेस्परेट व्हॉइस, Oh, just king, spare my daughter. She is my only child and to be wedded next Monday. हे महान राजा, प्लीज कृपा करून माझ्या मुलीला अशी शिक्षा देऊ नका. तिला तुम्ही तिचा जीव दान करा. ती माझी एकुलती एक मुलगी आहे की जी पुढच्या सोमवारी तिचं लग्न होणार आहे. त्याच्यावर मुलगी काय म्हणते बघा. ओ, daughter said, Oh, do not fret, father. The king will not hang me. to the king, Your most esteemed highness, I rarely step outside the threshold of my home. But as my father said, I am to be married next week and my jewelry is not ready. I had to go to the goldsmith's shop to urge him to work faster and had
on time. The potter's shop is on the way. I could not help it. It is all the goldsmith's fault. Had he delivered if had he delivered my ornaments on time, I would not have been forced to go past the potter's shop. ही मुलगी म्हणते, पहिल्यांदा आपल्या वडिलांना म्हणते की बाबा तुम्ही काही काळजी करू नका. फ्रेटचा अर्थ वरी, FRET. फ्रेट म्हणजे वरी, काळजी करणं. तुम्ही बाबा काही काळजी करू नका, राजे मला फासावर चढवणार नाही. आणि त्यानंतर ती राजांना म्हणते की हे महान कृपाळू दयाळू राजे, मी क्वचितच माझ्या घरातून बाहेर पाऊल टाकते, परंतु माझ्या वडिलांनी मला असं म्हणाले की तुम्हाला माहितीच आहे, माझे वडील म्हणले की मी आता पुढच्या आठवड्यात माझं लग्न होणार आहे आणि माझे दागिने नव्हते ते तयार नव्हते, त्यामुळे मला सोनाराच्या दुकानात गडबडीनं जायचं होतं आणि माझे दागिने त्यांना द्यायचे होते, वेळेत घ्यायचे होते. पण आणि या मार्गातच मध्ये कुंभाराचं हे दुकान आहे, त्यामुळे मी काय करू शकत नव्हते. हा सगळा जो चूक आहे ती सोनाराची चूक आहे. जर त्यानं वेळेत माझे दागिने दिले असते तर मी तिकडं सोनाराच्या दुकानाकडं गेलेच नसते आणि त्यामुळं या कुंभारांना माझा काहीच त्रास झाला नसता, असं ती म्हणाली. त्याच्यावर राजे काय म्हणाले बघा. King said, then send for the goldsmith and without any delay he must be hanged. आता ते म्हणाले की चला पहिल्यांदा त्या सोनारला घेऊन या आणि कुठल्याही मध्ये अडथळा न येता तात्काळ त्याला इकडे आणा आणि सुळावर चढवून टाका. विद्यार्थी मित्रांनो, हा होता युनिट 2.5 चा पार्ट 1 की ज्याच्यामध्ये आपण आता संपूर्ण कथा मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की इथे कथेच्या सुरुवातीला, या नाटकाच्या सुरुवातीला दोन रखवालदार आहेत, ते एकमेकांशी बोलतायत आणि ते एकमेकांशी बोलताना सगळं काही कंटाळवाणं झालंय असं म्हणतात. त्याच वेळेला इथं एक शिष्य येतो आणि तो शिष्य आल्यावर तो म्हणतो की मी तुमच्या साम्राज्याबद्दल काही कुतूहल गोष्टी यांदेर नगरी आणि तुमचे राजे चौपट राजा यांच्याबद्दल ऐकलेले आहेत आणि ते ऐकून मी जरा आश्चर्यचकित झालेले आहे. आणि त्या गोष्टी म्हणजे इथं सगळ्या वस्तूंची किंमत एकच असते आणि त्यामुळं मला इथं कुतूहल निर्माण झालेलं आहे, तर मला राजदरबारात हजर राहायचं आहे असं तो म्हणतो. आणि तेवढ्यात राजांचं आगमन होतं आणि दरबाराची कारवाई सुरू होते आणि तिथं पहिलंच जो चोर आहे तो चोर आपल्या मालकांना राजांना असं सांगतो की माझी अशी तक्रार आहे राजे की काल मी आणि माझा मित्र चोरी करत असताना माझा मित्रच्या अंगावर भिंत पडून तो मरण पावला, तर आम्हाला न्याय मिळावा या गोष्टीला सगळं जबाबदार आहे ते तो घर मालक आहे की त्यानं जर इतक्याच वाईट क्वालिटीचं दर्जाचं घर बांधलं नसतं तर माझा मित्र मरण पावला नसता. मग राजे त्याला बोलवतात, म्हणतात की तो जो कोण गार्ड आहे, व्यापारी आहे, त्या व्यापाऱ्याला फासावर चढवा. व्यापारी येऊन सांगतो माझी काही चूक नाही, मी नवीनच घर बांधलेलं आहे, हे जे सगळी चूक आहे ती त्या गवंड्यानं घर चांगलं बांधलं नाही म्हणून आहे. गवंडी येतो, गवंडी म्हणतो माझी काही चूक नाही, ती जी चूक आहे ती चुना बनवणारा माणूस आहे त्याची आहे, त्यानं निकृष्ट दर्जाचा चुना बनवला. चुना बनवणाऱ्या माणसाला राजा म्हणतात फासावर चढवा. तो येतो, तो म्हणतो माझी काही चूक नाही, ज्या भांड्यानं मी पाणी ओततो ते भांड कुंभारानं बनवलं होतं आणि ते कुंभारानं भांड बनवलं होतं ते काही चांगल्या क्वालिटीचं नव्हतं, त्याचं तोंड नेहमीच्या भांड्यांच्या तोंडापेक्षा मोठं होतं की ज्यामुळे जास्त पाणी आत हे केलं. सगळी काही चूक कुंभाराची आहे. कुंभाराला बोलवलं जातं, कुंभार म्हणतो माझी काही चूक नाही, मी भांड अगदी चांगल्या पद्धतीनं बनवत होतो, पण ऐन वेळेला सावकाराची मुलगी
इथून जवळून मी तोंडाचा आकार देत होतो तेव्हा गेली आणि तिच्या पैंजणाचा आवाज झाल्यामुळं माझं लक्ष तिकडे गेलं आणि त्यामुळं या भांड्याचं तोंड आहे ते बिघडलं, जास्त मोठं झालं. मग राजा म्हणतो चला त्या सावकाराच्या मुलीला घेऊन या आणि तिला आपण फासावर चढवूया. मग सावकाराची मुलगी येते आणि ती म्हणते ही गोष्ट खरी आहे की मी तिथून गेले आणि त्यामुळं कदाचित ते तोंड मोठं झालं असेल, पण त्याच्यात माझी काही चूक नाही. माझं लग्न पुढच्या आठवड्यात आहे आणि ते दागिने सोनारनं वेळेत दिले नाही. ते वेळेत दिले असते तर मी तिकडून गेले नसते आणि कुंभार च लक्ष विचलित झालं नसतं. पण इथं माझी पण काही चूक नाही, त्या सोनाराची चूक आहे की ज्यानं वेळेत हे दिलं, माझे दागिने दिले नाहीत. तर तेव्हा राजा म्हणतो की आता महाराज म्हणतात की तुम्ही काय करा, त्या सोनारला आणा आणि सुळावर आपण त्याला चढवून देऊया असं म्हणतात. हा पार्ट 1 आहे. आहे की नाही इंटरेस्टिंग स्टोरी मुलांनो? आणि तुम्हाला हे तर कळालं असेल की या राजधानीचं नाव आहे अंधेर नगरी आणि चौपट राजा. बघूया तुम्हाला गोष्ट आवडली असेल, पुढच्या पार्ट मध्ये आपण काय आहे तो आपण नंतर पाहणार आहोत. ठीक आहे.